तर गंगापूर, वैजापूर आणि कन्नड या क्षेत्रात आपला ठराविक एक पाणीचा प्रश्न सोडवण्याकरता एक ठराविक जर सांगितलं तर कोणतं काम आहे सर? नाही आता म्हणजे पुढे का आता मागचा जो तुमचा काळ गेला, मागचा जो काळ गेला, मागचं विसरून जाता. मागचं काही इतकं नाही, मागे खूप काम मग केलेलं नाही. आता नाही मागे इतकं काम केलेलं आहे, इतकं काम केलेलं आहे. कोणी माहीत चला ते इतकं काम नाही करू शकत, इतकं काम केलेलं आहे. विश्वप्रवासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ग्रामीण भागातली आपली जे विश्वप्रवासची जे सर्वे झाला आणि तो सर्वेचा जो सारांश सर्व आलाय, आज आपण चर्चा करणार आहोत माननीय चंद्रकांत खैरे साहेबांशी. तर पहिला प्रश्न चंद्रकांत खैरे साहेबांना हे मी करतोय की ग्रामीण भागात आम्ही जो सर्वे केला आणि त्या सर्वेच्या प्रमाणे एक प्रश्न सर्वात मोठा तुमच्यावर एक आहे की पाणीचा प्रश्न तुम्ही तो सॉल्व्ह केला नाही. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? ग्रामीण भागातला तरी 5 वर्षापूर्वी का 5 वर्षापूर्वीचा पण प्रश्न यायला लागला आणि 5 वर्षाचा पण यायला लागला. 5 वर्षापूर्वीचे बऱ्याच ठिकाणी मी सुजलधारा योजना केली आणि पाणी पुरवठ्यासाठी त्या ठिकाणी मी स्वतः म्हणजे स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असताना दिल्लीला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्या वाळूला इकडे तिकडे अशा बऱ्याच ठिकाणी मी ते केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी खूप विहिरी दिल्या मी, खूप विहिरी दिल्या लोकांना. तिसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जे आता म्हणजे शहरातलं नाही विचारत तुम्ही, ग्रामीणचा चालू आहे सर. ग्रामीणचा विचार हा तर ठीक आहे. ग्रामीणचा जर असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, विहिरी दिल्यामुळे लोकांना ते एक मदत झाली. 5 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. या 5 वर्षात काय केलं, कोणी काय केलं मला काहीच नाही. या 5 वर्षाचं आपण नाही करावं सर. आपण त्यांचा जो कार्यकाळ गेला कारण यशस्वी पण झालेला. मी कोणी आता टीकाकार असतात तर ते करू देतात टीका, पण मी सोडवलेला प्रश्न माझ्याकडे. मी खासदार असताना मी सगळ्या गावात, प्रत्येक गावात गेलेलो आहे, सगळ्यांना मदत केलेली आहे. मी खूप पाण्याच्या योजना मी दिलेल्या आहे, हे मी नाकारत नाही. तर गंगापूर, वैजापूर आणि कन्नड या क्षेत्रात आपला ठराविक एक पाणीचा प्रश्न सोडवण्याकरता एक ठराविक जर सांगितलं तर कोणतं काम आहे सर? नाही आता म्हणजे पुढे का आता मागचा जो तुमचा काळ गेला, मागचा जो काळ गेला, मागचं विसरून जाता. मागचं काही इतकं नाही, मागे खूप काम केलेलं नाही. आता नाही मागे इतकं काम केलेलं आहे, इतकं काम केलेलं आहे. कोणी माहीत चला ते इतकं काम नाही करू शकत, इतकं काम केलेलं आहे. पाणी सगळ्या गावागावात पाणी, त्या ठिकाणी पाण्याची योजना दिली, हे दिली, ते दिली, हे तर मी केलेलंच आहे ना. आता ते मागचं सगळं फाईल काढून त्या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं इतकं काय मला वेळ नाही. पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की खूप दिलं, पण या 5 वर्षात कोणीही काही काम नाही केलं. मग आत्ताचा जो पाणीचा जो प्रश्न आहे, तुम्ही गंगापूर, वैजापूर, कन्नड कुठेही पाणीचा याबद्दल एक ठराविक आणि ठोस असं काही सांगू शकता सर आपण? नाही आता त्यांच्याकडचा पाणी येणारा ठोस बीज काही नाही. जिथे इथे पाणी पुरवठा होत नाही किंवा पाणी मिळत नाही त्या ठिकाणी मी स्वतः जाईन, तिथे ती योजना करेल, हे मी काम करेल. आता जेव्हा आपण निवडून येणार त्यावेळेसच गोष्ट, त्यावेळेस तुम्ही या जनतेकरता माझी भूमिका अशी आहे की मी पाणी, रस्ते, त्याच्यानंतर लाईट, हे संपूर्णपणे मी पूर्ण मदत करेल. कारण लाईटचं तर मी 24 घंटे लाईट असावे असं त्या ठिकाणचं जाऊन मी दर महिन्यात बैठक घेतलेल्या आहे. दर महिन्यात मी त्या 138 महिने मी बैठक घेतलेल्या आहे. आता ह्या 5 वर्षात कोणीच घेतलेलं नाही, म्हणून ते लाईटचा प्रश्न तसेच आहे. रस्त्याचे प्रश्न फक्त त्या ठिकाणी करप्शन चाललं रस्त्यामध्ये. आणि त्या इतकं करप्शन चाललंय की रस्त्यावर रस्ते करून त्या ठिकाणी पैसे उकळण्याचं काम चाललं. त्याची इन्क्वायरी मी करणार आहे. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता पुढे ज्या ठिकाणी रस्ते नसतील त्या ठिकाणी रस्त्याचं काम ताबडतोब करून अधिकाऱ्यांकडे बसून त्यांच्या भूखंडी बसून हे मी काम करून जाणार. कारण काहीच नाही, कोणी काही करतच नाही, लक्ष दिलं नाही त्याने. अधिकारी पण लक्ष दिलं पाहिजे त्याने त्या भागातल्या. तिसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पाणी पुरवठा जे असेल, जिथे जिथे मला निरोप आला त्या आमच्या गावात पाणी नाही, त्या गावात मी टँकर पाठवलेले बऱ्याच ठिकाणी. मी इथे पण टँकर पाठवले, इथं पण. मी अनेक वेळेस मला फोन आले, आता या 5 वर्षात मी काही नसतो तरी मला फोन आले तर मी कलेक्टर सांगून त्या ठिकाणी मी टँकर पाठवायचं. बरं, दुसरा प्रश्न ग्रामीण भागातला आहे सर.
एकदम ग्रामीण भागातला बेसिक क्वेश्चन आहे का मालाला योग्य भाव नाही सर, याबद्दल काय तुमचं काय म्हणणं आहे? केंद्र सरकारचा हा मालाला भाव नाही सर. केंद्र सरकारचा हा एक प्रकारचा फेल्युअरनेस आहे. केंद्र सरकारने त्या ठिकाणी मिनिमम सपोर्ट प्राइस काही दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे ते लोकांना आज शेतकरी जो आहे तो शेतकरी खूप अडचणीत आहे. मी मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही एक आंदोलन केलं होतं कापसाच्या बाबतीत, कापसाला भाव नाही म्हणून, तर त्यावेळेस आम्ही कायगाव टोकावरती आंदोलन केलं आणि कायगाव टोकावर काही कार्यकर्ते माझ्याकडे कापूस आणून दिला. म्हणजे हा कापूस तुम्ही दाखवा आणि लोकसभा बंद पाडा. ठीक आहे, मी करतो म्हटलं. सेकंड डे मी त्या ठिकाणी तोच कापूस घेऊन गेलो, लोकसभा बंद पाडली. सुमित्रा महाजन होत्या. हे काय चाललं आहे की म्हणलं नाही, महाराष्ट्र में कपास को व्हॅल्यू नाही आहे, कापसाला भाव नाही आहे, शेतकरी मरतोय, त्याच्याबद्दल आम्हाला त्या ठिकाणी कारण द्या आणि कधी करणार ते सांगा. तर मी हाऊस चालू देणार नाही. हाऊस बंदच पाडला 1 तास आणि त्याच्यानंतर मग म्हणजे हळूहळू मुवमेंट झाली, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्याच्यानंतर ते काय भाव वाढून दिलेलाच नाही. आता इतकीच परिस्थिती. पण आधीच सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब असताना 12,500 रुपयाचा क्विंटलचा त्या ठिकाणी तो भाव मिळाला. लोकांना खुश झाले. पण आता मात्र ते 5-5.5 चाललं. 5-5.5 क्विंटलचा भाव जर चालला असेल तर कसं परवडेल लोकांना? आता तिसरा प्रश्न हा आहे सर की पार्लमेंटमध्ये जेव्हा जेव्हा हा इम्तियाज जलीलचा जो प्रश्न येतोय की MP जे होते आता विद्यमान, त्यांनी हा प्रश्न केला की पार्लमेंटमध्ये मी सर्वात जास्त प्रश्न केले, तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? मी 20 वर्ष पार्लमेंटमध्ये होतो. माझे पहिल्या वेळेस आमचे 15 खासदार होते. त्याच्यानंतर मग दुसऱ्या वेळेस फक्त 6 खासदार आले. त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस परत 15 खासदार आले, 16 खासदार, नंतर आता 18 खासदार होत आहे. तर त्या रेशोप्रमाणे त्या ठिकाणी आम्हाला वेळ मिळतो. मग वेळ मिळतो तर मग 18 खासदारांमध्ये कोणाला किती द्यायचं, किती बोलू द्यायचं, ह्या पार्टीच्या प्रतोचा प्रश्न असतो. आणि इथे तर फक्त 2च खासदार, 2 खासदाराला 1च मिनिटं बोलायला मिळतं. आणि हा यांनी काहीच बोलला नाही, तो दोघंच खोटं बोलतो तो की मी असं बोललो, मी तसं बोललो, तसं काही नाही. आता ह्यावेळेस सोशल मीडिया खूप आहे. फक्त असं केलं तरी ते सोशल मीडिया टाकतात. आमच्या वेळेस सोशल मीडिया नव्हता. आता ह्या अर्लियर 5 वर्षात सोशल मीडिया झाला. मग सोशल मीडियाचा तो जो एक मुद्दा आहे, तो मुद्दा त्या ठिकाणी आता यापुढे प्रभावीप्रमाणे आम्ही मांडणार. आणि त्याप्रमाणे मी आत्तापर्यंत जे काही भाषण केलं, मी निवडून आल्यानंतर एक मोठा कार्यक्रम घेणार मी. आणि माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मी काय केलं ते दाखवण्यासाठी मी खूप मोठा कार्यक्रम केला. दाखवून ते मी किती भाषणं केलं, खूप भाषणं केलं, पुस्तक तयार केलं मी ते, तर ते आम्ही सांगेन. आता सर्वात मोठा जो प्रश्न आहे जो शहरी भागाचा आहे, शहरी भागाचा पाणी प्रश्न जो आहे, शहरी भागातला जो पाणीचा प्रश्न इतका मोठा आहे, या पाण्या प्रश्नावर आपली काय प्रतिक्रिया आहे आणि आपला काय कार्य राहणार आहे हे सांगावं. आणि पाणीचा प्रश्न संभाजीनगर औरंगाबादचा हा सॉल्व्ह का नाही झाला मागच्या काळात? हा प्रश्न का सॉल्व्ह झाला नाही मी सांगतो. काँग्रेस गव्हर्नमेंटकडनं मी समांतर जलवाहिनी मंजूर केली. ती जवळपास 792 कोटीची होती आणि ती जी योजना होती ती PPP मधली होती, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधली होती. आणि ती योजना करण्यासाठी स्वतः शरद पवार साहेबांनी मला मदत केली. प्रधानमंत्र्यांकडे घेऊन प्रधानमंत्र्यांनी ती मान्य केले. आणि मी या ठिकाणी हे सांगेल की प्रधानमंत्र्यांनी मान्य केल्यानंतर काही 3-4 दिवसात ती योजना सुरुवात झाली. बरेच त्या ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असल्यामुळे महापालिकेचा एक पैसा पण लागलेला. पण 792 कोटीची योजना होती. काम सुरू झालं. टाटाने त्या ठिकाणी पाईप लागायला सुरुवात केली, सगळं केलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकाने आणि MIMच्या नगरसेवकाने ही बंद पाडली. नंतर मग 1680 कोटीची योजना तयार केली. 1680 कोटी तयार केली देवेंद्र मुख्यमंत्री असताना. आणि मग ती सुरू होईल असं, पण ती पण थंड बसली. नंतर मग माननीय उद्धवजीने ती सुरुवात केली. आणि आता मात्र त्या ठिकाणी उद्धवजी नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक हे जे आताचं गव्हर्नमेंट आहे त्यांनी 2800 कोटीपर्यंत आणले. म्हणजे 2000 कोटी वाढले का नाही बंद पडल्यामुळे. हे खापरत्या ह्या जे होते ना ते बंद करणारे लोक, त्यांच्यावर फोडलं पाहिजे.
आणि म्हणून त्या ठिकाणी पण नंतर आता आम्ही त्या ठिकाणी जी आता ठीक आहे 2800 कोटी झाली काय झाली, पण ते लवकर फास्ट काम होत नाही. कमिशनरची विभाग आयुक्ताची कमिटी नेमली, हायकोर्ट मागता, पण प्रत्यक्षात इतकं असताना सुद्धा होत नाही. पण हे आता माझ्यासाठीच पेंडिंग आहे. मी लोकसभेत गेल्यानंतर सगळ्यात पहिले हा प्रश्न सॉल्व्ह करणार. तर आता जो MIMचा जो कार्यकाळ गेला, तर MIMनी पण हे एमआयएमचं आता आमच्या समोर एमआयएमचं काही बोलूच नका, ते काही निग्लेक्ट पार्टी आता संपत आली ती. बरोबर, ठीक आहे सर.